Welcome back to the lesson, the story of tea. Before going to explain the second part of this lesson, we shall see the summary of first part of this lesson. The most popular beverage या drink all over the world, that is name of tea. Tea is made by brewing the leaves and shoots of a plant named Camellia sinensis. The plant grows in tropical and subtropical climates. The teas are classified by their leaf size. We find three classes of teas. First, Assam type of tea. Second, China type of tea. And third, Cambodia type of tea. In India, three regions grow tea. They are Darjeeling in northeastern India, Assam in far northeast India, and Nilgiris in South India. Tea is a refreshing drink. It contains substances like theanine and caffeine. It is believed that the Chinese Emperor Shennong drank tea at first during journey. Another reference is also provided. A Buddhist monk, Bodhidharma, was curious about herbs and medicinal plants. He made tea popular in China. Some Japanese priests also carried tea seeds and leaves in their country. The Chinese Emperor Huizong was so addicted of tea that he had not noticed that Mongolians took profession over his empire. तर विद्यार्थी मित्रो, आपण स्टोरी ऑफ टी, चहाची गाथा, चहाची कथा हा पाठ शिकत आहोत. आणि आपण कालच्या फर्स्ट पार्टमध्ये बघितलं की चहा हे एक विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असलेलं पेय आहे. मग चहा ही एक काय आहे? वनस्पती आहे. तिची पाने उकळून हे पेय बनवले जाते. त्या वनस्पतीस कॅमेलिया सिनेन्सिस म्हणतात. ही वनस्पती उष्ण व समशीतोष्ण कटिबंध प्रदेशामध्ये वाढते. वनस्पतीच्या पानांच्या आकारावरून चहाचे प्रकार ठरविले जातात. त्यामध्ये नंबर 1 आसाम चहा आहे, दुसरा चायना चहा, तिसरा कंबोड चहा. असे प्रकार हे पानाच्या आकारावरून ठरले जातात. भारतामध्ये 3 प्रदेशात चहाचे उत्पादन घेतले जाते. नंबर 1 दार्जिलिंग, नंबर 2 आसाम आणि नंबर 3 निलगिरी असे चहाचे उत्पादक प्रदेश आहेत. चहा हे एक उत्तेजक, रिफ्रेशक, ताजेतवाने बनवणारे पेय आहे. त्यात थिनाइन व कॅफेन हे घटक असतात. असे समजले जाते की चीनी सम्राट शनॉंग याने सर्वप्रथम चहाचे सेवन केले. याशिवाय चहाच्या वापराचे इतरही संदर्भ देऊ केलेले आहेत. त्यामध्ये बौद्ध भिक्खू बोधिधर्म हा औषधयुक्त वनस्पती बारकाईने उन्हाळ्याच्या त्यानेच चहाची प्रसिद्धी संबंध चीनमध्ये केली. काही जपानी भिक्षूंनी सुद्धा चहाची बीजे आणि पाने त्यांच्या देशात नेऊ केली. चीनी सम्राट हुइत्सुंग हा चहाचा खूप शौकीन होता. त्याने चहा बनविण्याच्या बहुविध वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या. तो चहाच्या एवढ्या आहारी गेला की याने मंगोलियानी त्याचे साम्राज्य सर्व केव्हा काबीज केले ही त्याला समजले नाही. तर अशा पद्धतीनं चहा ही एक असं उत्तेजक पेय आहे की जसं ते आपल्याला सुद्धा प्यावं वाटते. जगातील जास्तीत जास्त लोक सकाळी उठल्या अगोदर चहा लागतो की नाही? तुम्ही घेता की नाही चहा? कारण का माणूस चहा पिऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो. कधी कधी कोणी दिवसातून 2-3 वेळा आपण चहा घेत असतो.
कोणाला तो बऱ्याच वेळा लागतो, म्हणजे ती सवय झालेली आहे, हॅबिट झालेली आहे. आणि म्हणून त्याची नेमकी कथा, त्याचं उगम कसं झालं या पाठामधून आपण शिकत आहोत. लेट्स स्टार्ट टू द सेकंड पार्ट ऑफ दिस लेसन. हाऊ डिड दिस मॅजिकल ब्युरेज गेट इट्स नेम. अशा या जादुई या पेयाला त्याचे नाव कसे पडले असावे बरे. द चायनीज कॅरेक्टर TU was first used in early inscriptions to describe tea. आणि प्राचीन इन्स्क्रिप्शन्स म्हणजे जे कोरीव शिलालेख असतात, त्या शिलालेखात चहाचे वर्णन करण्यासाठी TU हे चीनी अक्षर सर्वप्रथम वापरले गेल्याचे दिसते. बट लेटर, परंतु नंतर a new character CHA cha was developed to refer specifically to tea. आणि नंतर CHA चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. आणि द वर्ड चा is now sometimes used in English to refer to China tea. चा हा शब्द आता चिनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये केव्हा केव्हा वापरला जातो. And as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. आणि हा जो शब्द आहे संपूर्ण भारतामध्ये चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाच्या फारच जवळचा आहे. हे आपल्याला माहितीच आहे. हिंदीमध्ये सुद्धा आपण म्हणतो भैया 2 चाय ले लो. म्हणजे आपण कधी हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण चाय म्हणतो, तसं हिंदी शब्दाचा हा एकदम जवळला शब्द आहे. नेक्स्ट आजा, हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. सांगा बरं मग चहा भारतात प्रथम कसा आला. The historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times. म्हणजे इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती, आपल्याला माहिती होती. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू इस्टॅब्लिश प्लांटेशन्स इन द 19th century. पण नंतर 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू केली आणि ती चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात नव्हते. इन द 1770s the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. 1770च्या दशकामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून काही बिया आणल्या आणि त्या बिया भूतान आणि आसाम या राज्यामध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अनसक्सेसफुल एफर्ट्स अयशस्वी प्रयत्न केले. ऑल्दो दीज अटेम्प्ट्स फेल, जरी हे प्रयत्न अयशस्वी झाले तरी द बोटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 discovered tea plants growing wild in the upper ब्रह्मपुत्रा व्हॅली. आणि हे प्रयत्न जरी अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील जे उंच ठिकाण आहे त्या ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असा वनस्पती शास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांना
1823 मध्ये त्याचा शोध लागला. इन मे 1838 the first Indian tea from Assam was sent to England for public sale. आणि 1838 सालामध्ये मे महिन्यात पहिला भारतीय चहा हा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. Since then India has gone on to become one of the leading producers of tea in the world. तेव्हापासून जगातील आघाडीच्या जे चहा उत्पादक या देशामध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे. टी लव्हर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. चहाप्रेमी असा ते दावा करतात की द टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. चहा हा कॅन्सर म्हणजे कर्करोगाचे धोके कमी करू शकतो. कंट्रोल ब्लड प्रेशर, तो रक्तदाबाला सुद्धा नियंत्रित करू शकतो. फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी अँड ॲक्च्युली हेल्प अस लाईव्ह लॉंगर. आणि शरीरातील जे विषाणू असतात त्या विषाणूशी तो लढतो आणि खरोखरच चहामुळे आपले जीवनमान आयुष्यमान वाढण्यास मदत होते असं काही टी लवर्स चहाप्रेमी असा दावा करतात. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आपले शरीर काही जे रसायने असतात ते तयार करते ज्यांना फ्री रॅडिकल्स म्हणजे मुक्त मूलके असे म्हणतात. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. ती आपल्या शरीराला आणि आपल्या प्रकृतीला हानी पोहोचवू शकतात. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स कॉल्ड फ्लेवोनॉइड्स. आणि चहा त्यामध्ये जे फ्लेवोनॉइड नावाची काही अँटीऑक्सिडंट असतात ते अँटीऑक्सिडंट्स सायंटिस्ट्स बिलीव्ह दीज हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. आणि ते जे अँटीऑक्सिडंट्स असतात काही शास्त्रज्ञांच्या मते त्या फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करतात असंच वैज्ञानिकांचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळीसोबत पिण्याचं एक आवडीचं पेय आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. आणि काही देशामध्ये हे चहापान हा एक अतिपूर्ण असा सामाजिक प्रसंग आहे किंवा एखाद्या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चहापान करणे त्यानिमित्त ते अतिमहत्त्वपूर्ण समजले जाते. जापान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सिरमनीज अँड ट्रॅडिशन्स. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहा पान करणे ही खास परंपरा आहे आणि तिथे चहापानाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. आणि या कार्यक्रमातून लोक चहापानाचा आनंद लुटतात आणि त्याच्या खास टेस्टचा सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा असतो. Most people in Japan belong to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. Most people in Japan म्हणजे जपानमधील अनेक लोक हे चहा टी क्लब चहा संघ
त्या चहा संघाचे सभासद असतात आणि ते दर आठवड्याला फेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सिरमनी, आणि ते दर आठवड्याला त्या चहा समारंभात, त्या चहा पेय कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जातात. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. आणि सर्वसामान्य लोक देखील एक रिलिजन, धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहाच्या समारंभाकडे ते पाहतात. ते म्हणतात की टी इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. आणि ते म्हणतात की चहा हे एक अनेकोत्तम गुणांनी युक्त, परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण आणि मनोरंजक व उत्तेजक पेय आहे. इट reduces loneliness and calms your heart. It is a comfort in everyday life. आणि ते तुमच्या एकटेपणा घालवते, मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन आनंदी करते, असं त्यांचं म्हणणं आहे. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions including special birthday and anniversaries. बरेचसे कोरियन लोक आजही वाढदिवस असेल किंवा जयंत्या यासारख्या काही महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या वेळी असे चहाचे समारंभ आयोजित करतात. In most areas of China, the tea is made in small clay teapots. चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे जे मातीचे भांडे असतात त्या भांड्यामध्ये चहा बनवला जातो. ॲट टी सिरमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आणि त्या चहाच्या कार्यक्रमामध्ये जे चहाचा पेला असतो ते अर्धेच भरले जातात, कारण The Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. कारण जो कपाचा शिल्लक भाग असतो, अर्धा भाग, हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात. In Russia, tea is made and served in Samovars, a special Russian tea kettle made of metal. आणि रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोवर्स नावाच्या खास रशियन चहाच्या कॅटलीमधून म्हणजे किटलीमधून दिला जातो. Vietnam produces special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. जो व्हिएतनाम देश आहे त्या व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलांचा चहा आणि जास्मिन म्हणजे जाईच्या फुलांचा चहा यासारखे विशेष चहाचे प्रकार बनवले जातात. इन जापान टी इज मेड युजिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मेचा. इन जापान टी इज मेड युजिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मेचा. आणि जापानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवला जातो. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युजिंग अ बांबू विस्क अँड सर्व्ड इन स्मॉल बाउल्स. आणि उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामध्ये ओतून तो दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया? आता सांगा बरे, मग भारतामध्ये कसा चहा तयार केला जातो? कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स. आणि अगदी सामान्य साध्याशा घरात सुद्धा
कोणत्याही पाहुण्यांचे किंवा ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचे आपण एक कपभर चहा देऊन त्यांचा आदरातिथ्य त्यांचं केलं जातं, त्यांचा पाहुणचार आपण करतो. आज सुद्धा आपल्या घरी जर पाहुणे आले तर आले आपण काय करतो, त्यांच्यासाठी स्पेशल विलायची टाकून अद्रक टाकून चहा बनवत असतो आणि त्यांचं स्वागत आपण करत असतो. Most Indians like their tea hot with a good deal of milk and sugar in it. बरेच भारतीय लोक हे भरपूर दूध आणि साखर घालून केलेला गरम गरम चहा प्यायला त्यांना आवडते. म्हणजे आपल्या इकडे गोड चहा पिण्याची पद्धत आहे. कसा, इन द रेनी सीझन, जास्त पावसाळ्याच्या ऋतूमध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये, इट इज ब्यूड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि तो पावसाळ्यामध्ये तर अद्रक घालून चहा आपण करत असतो की त्याने औषधी गुण द्विगुणित केले जातात. Other adds spices like cardamom विलायची, cloves लवंग or mace म्हणजे जायफळ, to add to its taste and flavor. Other add spices like cardamom, cloves or mace to add to its taste and flavor. काही जण चहामध्ये विलायची, लवंग किंवा जायफळ यासारखे मसाले घालून त्याची टेस्ट आणि एकदम स्वाद, लज्जत आणखीनच वाढवतात. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स, स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग्स. आणि सकाळी असेल किंवा संध्याकाळी खास करून बशीभर किंवा प्लेटभर चमचमीत पदार्थावर ताव मारल्यानंतर, म्हणजे मस्त एखादा नाश्ता केल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा. सम कॅनिसर्स म्हणजे रसिक. सम कॅनिसर्स रिलीज डेलिकेटली फ्लेवर्ड जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इवन आईस्ड टी. तर काही रसिक जे असतात ते जाईच्या हलक्या सुगंधाने युक्त असा चहा बनवतात. ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला, लेमन टी आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहांचा मनापासून आस्वाद घेत असतात. आपल्याला सुद्धा अशा पद्धतीचा चहा आवडतो. म्हणजे आपण त्यामध्ये वेगवेगळ्या ग्रीन टीसुद्धा पित असतो किंवा आपण डिकाशन म्हणतो. डिकाशन चहा म्हटलं की त्यामध्ये लिंबू टाकून आपण पितो. तर अशा पद्धतीचे बरेच लोक मनापासून चहाचा आस्वाद घेत असतात. हाऊ अबाउट यू? मग आता तुम्ही सांगा बरे, तुम्हाला कसा चहा आवडतो? चहा घेता ना, कसा घेता? तर अशा पद्धतीने या ठिकाणी द स्टोरी ऑफ टी म्हणजेच या पाठामध्ये चीनपासून ते वेगवेगळ्या अनेक देशामध्ये, जापान असेल, रशिया असेल, व्हिएतनाम असेल, अशा वेगवेगळ्या देशामध्ये कसा चहा पिला जातो, चहाचे प्रकार, चहाची नावे आणि भारतामध्ये सुद्धा चहा किती लोकप्रिय आहे. चहा हे पेय जास्तीत जास्त भारतीय, जवळपास संपूर्ण भारतीय म्हणायला हरकत नाही, ते चहा हे पेय पीत असतात आणि ते आपल्याला खूप आवडते. म्हणून आज चहाची ही सवय आपल्याला भरपूर प्रमाणात लागलेली आहे. त्याच्या मागचा इतिहास या पाठाच्या निमित्ताने आपल्याला अभ्यासायला मिळालेला आहे. तर मग पुन्हा भेटू पुढच्या तासामध्ये.
धन्यवाद.